मैत्रिणींनो, तर बघा आता हात जोडण्यापूर्वी ब्लाऊजमध्ये काहीतरी कटिंग करावं लागतं, चेंजेस करावे लागतात. ते काय करावे लागतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुमचं फिटिंग व्यवस्थित होऊन जाईल. तर काय, सर्व आधी तुम्हाला पाठीमागचा पुढचा शोल्डर हे जोडून घेतल्यानंतर काय करायचं आहे, इथून पाठीमागच्या बाजूला काय करायचं आहे, हे बरोबर असं हे जे सेंटर आहे ह्याला बरोबर हे असं लावून घ्यायचं आहे. आणि सगळीकडून अगदी व्यवस्थित होतं काय बघून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने काही भाग एक्स्ट्रा होतो तो कट करून घ्यायचा आहे. आता इथं बघा, हा कटिंग करताना आपण व्यवस्थित कट केलेलं आहे, पण काही भाग इथं एक्स्ट्रा झालेला आहे. हा एवढा हा कट करून टाकायचा आहे. जरी तुम्ही कटिंग करताना पेपर पॅटर्न ठेवून कट केलं असलं तरी सुद्धा शिवताना काही वेळेला शिवून झाल्यानंतर काही भाग एक्स्ट्रा होऊन जातात. तर इथून सुद्धा हा थोडासा कट देऊन घ्यायचा. हा थोडा खाली गेलेला आहे, हा असा थोडा खाली घेऊन द्यायचा आहे. त्यानंतर या बाजूचं सुद्धा हात जोडण्यापूर्वी आणि हात जोडताना पुढचा भागाला कोणता हात जोडायचा आणि मागच्या भागाला याचं भरपूर जणांचं कन्फ्युजन असतं. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, हा भाग माझा व्यवस्थित आहे, कुठेही कट करायला लागत नाही. ओके, तर बघा आता ह्याला इथून हात जोडले जाणार आहेत. हा तुमचा पुढचा भागाचा मुंडाखोलीचा भाग आहे आणि हा पाठीमागच्या भागाचा मुंडाखोलीचा भाग आहे. तर आपल्याला काय होतं, हात जोडताना पुढच्या भागाला कोणता हाताचा भाग जोडायचा आणि मागच्या भागाला कोणता हात जोडायचा हे समजत नाही. हात तरी आपण कट केलेले आहेत. जास्तीत जास्त लोकांना इथं कन्फ्युजन असतं. तर बघा, हे आपले दोन्ही हात कट झालेले आहेत. ते असे बरोबर एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत. ही सरळ बाजू आणि ही सरळ बाजू हे दोन्ही एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत आणि बरोबर त्याचं सेंटर करायचं आहे. असे एकमेकांना जुळवून घेऊन बरोबर त्याच्या सेंटरला एक कट करून घ्यायचा आहे असा नॉच. जर तुम्ही बघितला तर हे बघा, हे एका बाजूला आतून असतं आणि एका बाजूला जरा जास्त भाग असतो. हे बघा, इथून जर बघितला तर हे थोडा आतून आहे आणि इकडच्या बाजून बघितला तर तुमचं आहे थोडं मोठं आहे. तर जे मोठं असतं ते पाठीमागच्या भागाला असतं. तर हा असा ओपन करायचा आहे आणि एक हात काढायचा आहे आणि इथं तुम्ही लिहून घ्यायचा आहे. परत जर समजत नसेल तर असं ठेवून बघायचं आहे. आता हा इथं तुम्हाला हा स्पेस दिसतो, तो पुढच्या भागाला येतो. तर इथं तुम्ही लिहायचं आहे, इथं पुढची बाजू म्हणून, किंवा असं मार्क करून घ्यायचं आहे की ही पुढची बाजू. बरोबर, ह्याला सुद्धा दुसऱ्या हाताला सुद्धा काय करायचं आहे, दोन्ही हात असे ठेवून घ्यायचे आहेत. आता हा पाठीमागचा भाग आहे, असं इकडच्या बाजूला केल्यानंतर तुम्हाला इथं दिसून येतील एक गॅप. जो गॅप आहे तो पुढच्या बाजूला असतो. इथं मार्क करून घ्यायचा आहे की हा पुढचा बाजू. एक मार्किंग फक्त पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हात जोडताना काय करायचं आहे, आता मी हे जोडलेले पार्ट असे व्यवस्थित ठेवून घेणार आहे. तर बघा, आता तुमच्या मशीनच्या बाजूला, मशीन ज्यावेळी आपण पुढे बसतो त्या आपल्या बाजूला कोणता भाग आहे, तर आता इथं माझा पाठीमागचा भाग आहे. तर हात घेताना काय करायचं आहे, आपल्या पुढच्या भागाला कटिंग केलेला आहे, हा हात असा सरळ बाजूला ही सरळ बाजू ठेवायची असते आणि उलट्या बाजूनं आपल्याला शिवायचं असतं. तर मी हात ठेवताना कसं ठेवणार, पुढची बाजू म्हणजे ही येणार. आता पुढच्या बाजूला हा मार्किंग बरोबर आलं पाहिजे. आणि हा जो सेंटरला कटपाट केलेला आहे नॉच, तो बरोबर हा जो मुंडाखोलीचा शोल्डरचा पार्ट आहे पाठीमागाचा आणि पुढचा जोडलेला, तिथं बरोबर हा सेंटरला आला पाहिजे, असा सेंटरला आला पाहिजे. आणि हा सेंटरपासून आपण इथं आता शिलाई द्यायची आहे व्यवस्थित. जास्तीत जास्त लेडीज इथंच चुका करतात. त्यामुळं मी याबद्दल हा व्हिडिओ बनवला आहे. कारण सुरुवातीला तुम्हाला काही समजत नाही. ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा
शिवताय. नंतर प्रॅक्टिसनं तुम्हाला समजून जाईल. अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन देऊन जोडत जायचं आहे. आता हे पुढच्या भागाचं हे पण इथून असं ठेवून शिलाई देऊन घ्यायची. हे जर समजलं तर तुमचं ब्लाऊज व्यवस्थित होऊन जाईल. पुढचा भाग पुढच्या भागाला आणि पाठीमागचा भाग हाताचा पाठीमागच्या भागाला. तुम्ही काय करा, लिहून घेत चला तिथे की पुढचा भागला एक मार्किंग करून घ्यायचं तुम्हाला समजण्यासाठी सुरुवातीला. कारण सुरुवातीला मॅक्झिमम लेडीज ह्या चुका करतात आणि मी फक्त असेच व्हिडिओ बनवलेत की जिथं चुका होऊ शकतात आणि त्या कशा दुरुस्त करता येते. अशाच प्रकारचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत शिलाईचे. बाकी संपूर्ण शिलाई काय तुम्हाला येऊन जाईल. अशा पद्धतीने हात जोडलेला जातो. तर त्याचप्रमाणे इकडच्या बाजूला, आता इकडच्या बाजूला सुद्धा काय करायचं आहे, हा माझ्याकडे पुढचा पार्ट आलेला आहे त्यामुळे हात ठेवताना सुद्धा काय करायचं आहे, पुढच्या भागाला जे काय मार्किंग केलेलं आहे ही सरळ बाजू, त्याच्यावर ही सरळ बाजू आली. काही वेळेला असा ठेवला जातो हात, हे चुकीचं आहे. काय करायचं, ही सरळला सरळ बाजू लक्षात ठेवायचं. आणि हा सेंटर, आता आपण बघा कुठं खून केलेली आहे, पुढच्या बाजूला हिथं, म्हणजे हा हिथं आला पाहिजे पुढच्या बाजूला. तर सेंटर इथं ठेवून घ्यायचं आहे आणि हे हात असा जोडून द्यायचा आहे अशा पद्धतीने बरोबर सेंटरला देऊन. हे असं जोडून द्यायचं. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल ब्लाऊज शिवायची त्यावेळी तुम्ही परफेक्ट होऊन जाईल. पण ज्या लेडीज सुरुवातीला शिकताय त्यांना काहीच माहीत नाही आहे, त्यांच्यासाठी मी हे पूर्ण असं सांगितलेलं आहे. थँक्यू.